श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावणी सोमवार विशेष शिवामूठ व्रताची पूजा विधी आणि त्याची संपूर्ण माहिती। तर आपल्याजवळ जे काही आहे ते दुसऱ्याला मुठभर का होईना देता आलं पाहिजे, कारण दिल्याने कमी होत नाही, उलट त्यामध्ये वाढ होत राहते। असं दानाचं महत्त्व शिकवणारी शिवामूठ श्रावणातल्या दर सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये दर सोमवारी शिवामुठीचे व्रत कसे करावे, त्याचे काय नियम आहेत, पूजेची पद्धत कशी आहे, उपवास कसा करावा, उद्यापन कसे करावे, या सगळ्या गोष्टीची माहिती देणार आहे। तर व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण पहा। तसेच माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शिवामुठीला शिवमुष्टी असेही म्हटले जाते। शिवामुठीचा अर्थ काय होतो ते मी सांगते। जर आपण भगवान शिवशंकरांना जलाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करतो, त्याचप्रमाणे हा त्यांना प्रिय असणाऱ्या धान्यांचा एक प्रकारे अभिषेकच आहे। या पूजेसाठी देवी देवतांच्या मूर्ती व पूजेसाठी लागणारी सर्व भांडीकुंडी अगोदरच स्वच्छ करून घ्यावी। पूजेचे सर्व साहित्य एकत्र जमवून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला सतत पूजेमध्ये उठावे लागणार नाही। पूजेची सुरुवात नेहमी दिवा लावून करावी। तर श्रावणी सोमवारचे हे शिवामुठीचे व्रत असतं ते विवाहित महिलांनी लग्न झाल्यानंतर संपूर्ण किंवा सलग 5 वर्ष करायचं असतं आणि 5व्या वर्षी आपल्याला त्याचे उद्यापन करायचे असते। म्हणजे एखादीचे लग्न झाले आणि लग्नाचे पहिलेच वर्ष आहे तर तेव्हा तिने ते व्रत सुरू करावं आणि 5व्या वर्षी त्याचे उद्यापन करावे। मग ज्यांना हे कधीच माहीत नव्हतं किंवा ज्यांनी आजपर्यंत कधी हे व्रत केलं नाही, तर आपलं वय कितीही असो किंवा आपलं लग्न होऊन कितीही वर्ष झालेली असली तरी पण हे व्रत आपण करू शकता। आणि 5 वर्षात काय, जोपर्यंत तुम्ही श्रावणी सोमवारचे व्रत करता तेव्हा त्याच पद्धतीत श्रावणामध्ये कितीही वर्ष असू देत हे शिवामुठीचे व्रत करू शकता, कारण आपले भले हे श्रावणी सोमवारचं व्रत करत असतो। पूजा करतो तर त्यामध्ये शिवामूठ वाहनं हे आलंच, त्यामुळे मग 5 वर्षापेक्षा तुम्हाला कायमस्वरूपी हे करायचे असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता। पण एक नियम म्हणून मी तुम्हाला सांगितलं की विवाहित महिलांनी लग्न झाल्यानंतर सलग पहिले 5 वर्ष हे व्रत करत असतात। तर या व्रताच्या पूजेमध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा असतो। दिव्याला गंध फुलं वाहून नमस्कार करायचा। त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा। आपल्या उजव्या तळ हातावर पाणी घ्यायचं, थोडीशी खोक करायची म्हणजे गोकर्ण मुद्रा करायची, जेणेकरून आपल्याला पाणी टिकवून ठेवता येते। त्यामध्ये फूल घ्यायचं आणि ते घेतल्यानंतर आपलं नाव सांगायचं। आपलं हे व्रत करणं त्यामागचा उद्देश काय आहे तो सांगायचा आणि त्यानंतर हे पाणी ताटामध्ये सोडायचं। त्यानंतर 3दा आपल्या तळ हातावर पाणी घ्यायचं। डाव्या हाताने उजव्या हातावर ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः म्हणून तुम्ही ते 3दा पाणी ताटामध्ये सोडलं की परत 2 वेळा परत ते पाणी तुमच्या तळ हातामध्ये घ्यायचं आणि तेव्हा म्हणायचं ओम नारायणाय नमः, ओम विष्णवे नमः असे म्हणत ते पाणी स्वतः प्यायचं। तर याला म्हणतात आचमन करणे। आता तुम्ही संकल्प करताना जे पाणी ताटामध्ये सोडलं होतं ते तुम्ही एखाद्या झाडाला नंतर घालू शकता, फक्त ते पाणी तुम्ही तुळशीला घालायचं नाही। यानंतर तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे। तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की सर्व देवी देवता यांच्या मूर्ती स्वच्छ करून घ्यायच्या आणि त्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती देवघरामध्ये मांडायच्या व त्यांची पूजा करायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला फक्त शिवलिंगाची पूजा करायची आहे। आता सर्व देवदेवतांची पूजा आपण पहिल्यांदा केली आणि शिवलिंगाची पूजा ही मागे ठेवली, तर अर्थातच काय होतं की
आपल्याकडून श्री गणेशाची पूजा अगोदर होऊन जाते आणि कोणतीही पूजा म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम श्री गणेशांना मान द्यावा लागतो। त्यांची पूजा करून मगच आपण बाकी देवदेवतांची पूजाही करू शकतो। आणि तसंही दररोज देवपूजेमध्ये सुद्धा शिवलिंगाची पूजा ही सगळ्यात शेवटी करायची। तर आपण देवघरातील देवदेवतांना अगोदर गंध वगैरे लावून घ्यायचा आणि देवघरात मांडायचं, त्यानंतर शिवलिंग हे सगळ्यात शेवटी ठेवायचं असं नियम आहे। त्यामुळे मग आपलं हे व्रत आहे तर आपण शिवलिंगाची पूजा सर्व देवदेवतांची पूजा झाल्यावरच करावी। तर शिवलिंगाला आपण पाण्याने अभिषेक घालायचा, त्यानंतर पंचामृत किंवा दुधाची अभिषेक सुद्धा तुम्ही घालू शकता। पण तुम्ही कोणताही अभिषेक जेव्हा करता म्हणजे पाण्याव्यतिरिक्त इतर पदार्थांचा तुम्ही अभिषेक करतात तर सुरुवात मात्र पहिल्यांदा पाण्याने अभिषेक घालूनच करायची असते। अभिषेक करत असताना पंचामृत स्नानम समर्पयामी सुधामूर्तम स्नानम समर्पयामी हा मंत्र किंवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा आपल्या मुखातून सदैव नामजप केला पाहिजे, जेणेकरून आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे कटु विचार वाईट विचार येत नाहीत। भगवंताचं जे काही नामस्मरण आहे ते आपल्या मुखामध्ये सदैव असावं। शिवलिंगाचा अभिषेक केल्यानंतर पुन्हा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घ्यावं, कपड्याने पुसून घ्यावं, त्यानंतर त्या शिवलिंगाला चंदनाचा गंध लावून घ्यावा। शिवलिंगाला तुम्ही चंदनाचा, अष्टगंधाचा, बुक्क्याचा किंवा गुलालाचा गंध सुद्धा लावू शकता। तसेच शिवलिंगाला तुम्ही भस्म लावून घ्यावे। तसेच जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल आणि पूजेमध्ये एखादे साहित्य जर नसेल तर रुद्राक्षाची माळ इतकी पवित्र आणि मौल्यवान आहे की ते सर्व साहित्याची कमी भरून काढते। तसेच शिवलिंगाच्या पूजेमध्ये आपल्याला मिळाले तर धोत्र्याचे फूल किंवा फळ, त्याचबरोबर बेलाचे फळ हे तुम्ही घ्यायचे आहे। तसेच बेलाचे पानही घ्यायचे आहे। तसेच तुम्हाला जी काही फुलं उपलब्ध होतील ती तुम्ही पूजेसाठी आणू शकता। तो पांढऱ्या रंगाची फुले शिवपूजेला वापरावीत। तर या पद्धतीनं तुम्ही सर्व साहित्य एकत्र करून ठेवा। एखादं साहित्य नसेल तरीही काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही। शेवटी भाव महत्वाचा असतो आणि तुम्ही किती श्रद्धेने भक्तिभावाने पूजा करता हे महत्वाचं ठरतं। त्यामुळे असलेल्या साहित्यामध्येच तुम्ही श्रद्धेने आणि मनोभावे पूजा केली तर ते व्रत सुद्धा तुम्हाला लाभ देतं किंवा भगवंत तुमच्यावरती प्रसन्न होतात। सजावट करणे न करणे ही सर्वस्वी तुमच्या आवडीचा आणि उपलब्धतेचा भाग आहे। त्यामुळे तुम्ही एकदम साधी सोपी पूजा करणार असाल तर तशीही करू शकता। तर तुम्हाला माहीतच आहे की शिवलिंगाला वाहण्यासाठी पांढऱ्या रंगाची फुले वापरली जातात। श्रावणातल्या दर सोमवारी आपल्याला हे शिवामुठीचे व्रत करायचे असते। तसेच उपवास करायचा असतो आणि उपवास करताना आपल्याला मीठ न घातलेले पदार्थ खायचे असतात, म्हणजे आळणी पदार्थ खाऊन किंवा मग फक्त फलाहार घेऊन आपल्याला हे व्रत करायचे असते। संपूर्ण दिवसभर उपवास करायचा। संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर किंवा प्रदोष काळातली पूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता। पूर्ण जेवण होईपर्यंत तुम्हाला कुणाशीही बोलायचं नसतं, म्हणजे न बोलता एकही शब्द उच्चार न काढता तुम्ही हा उपवास सोडायचा असतो। तर हा एकदम साधा सोपा नियम आहे। अजून सांगायचं झालं तर या पूजेमध्ये 2 पद्धती असतात। जसं की तुम्ही दिवसभर उपवास केला तर प्रत्येक श्रावणी सोमवारी, तर यंदा श्रावणामध्ये 5 सोमवार आहेत, तुम्ही 5ही सोमवार दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होण्याची वेळ असते, टायमिंग सांगायचं झालं तर 5:30 ते 6:30च्या दरम्यानची जी वेळ असते तो प्रदोष काळ मानला जातो। तर त्या वेळेमध्ये तुम्ही उपवास सोडू शकता। तर उपवास सोडण्याच्या अगोदर या प्रदोष काळामध्ये सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला भगवान शिवांची पूजा करायची आहे, त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे।
किंवा मग तुम्ही सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुमच्या वेळेमध्ये ही पूजा करू शकतात। ते तर शिवाच्या पूजेमध्ये सकाळी आणि शक्यतो प्रदोष काळात केलेली पूजा ही जास्त लाभदायक मानली जाते। त्यामुळे सकाळीही तुम्ही पूजा करा आणि सायंकाळी उपवास सोडण्याच्या अगोदर तुम्ही देवाला दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवून मगच उपवास सोडा। बऱ्याच जणांना काय होतं की सकाळी सकाळी वेळ मिळत नाही, तर मग त्यांनी दिवसभर फक्त उपवास केला आणि संध्याकाळी पूजा मांडली आणि प्रदोष काळामध्ये ती पूजा केली आणि नैवेद्य दाखवून उपवास सोडला तरी चालेल। अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे पूजेमध्ये जेव्हा तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र वाहत असता तेव्हा ते नेहमी पालतं करून वाहायचं असतं। 1, 3, 5, 7, 11, 21 किंवा 108 बेलपत्रही तुम्ही शिवलिंगावर वाहू शकता। जितकी जास्त मिळतील तितकी तुम्ही बेलपत्र वाहण्याचा प्रयत्न करा। तसेच शिवलिंगावर एक पांढऱ्या रंगाचा धागा सुद्धा अर्पण करायचा आहे, जो भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे किंवा त्यांचं वस्त्र म्हणून आपण तो अर्पण करायचा असतो। तर बेलपत्र वाहिल्यानंतर तो धागा वाहिल्यानंतर आता वेळ आहे शिवामूठ वाहण्याची। शिवामूठ वाहणे म्हणजे काय तर भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीचा मुठभर धान्याचा अभिषेक करणे। तर भगवान शिवांना प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवामूठ व्हायची असते। आणि जर तुम्हाला माहित नसेल की कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची, तर आपल्या घरामध्ये जे कॅलेंडर असते त्याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची हे दिलेले असते। त्यानुसार तुम्ही त्या दिवशी किंवा त्या सोमवारी ती शिवामूठ अर्पण करायची असते। जर पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ असेल तर ते आपण उजव्या हातामध्ये मुठभर तांदूळ घ्यायचं आणि ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव किंवा ओम शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत हळूहळू शिवलिंगाच्या वरती ही धान्य हळुवारपणे सोडायचं। एकदम धान्य आपल्याला त्या शिवलिंगावरती टाकायचं नाही, ते हळुवारपणेच टाकलं गेलं पाहिजे। ज्याप्रमाणे आपण हळुवार जलाची धार जसं शिवलिंगावरती सोडतो त्याच पद्धतीनं शिवमुठीतील धान्यही तुम्ही हळुवारपणे शिवलिंगाच्या मस्तकावरती सोडायचं आहे। या श्रावण महिन्यामध्ये पहिले सोमवारी तांदळाची शिवामूठ आहे, दुसऱ्या सोमवारी तिळाची, तिसऱ्या सोमवारी मुगाची आणि श्रावणातल्या चौथ्या सोमवारी जव, तसेच 5व्या सोमवारी सातू हे धान्य शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे। 5व्या सोमवारी जे आपल्याला सातू धान्य वाहायचं असतं तर आपल्याला बऱ्यापैकी सातू धान्य हे उपलब्ध होत नाही। जर आपण त्यावेळी आपण सातू ऐवजी गहू या धान्याची शिवामूठ शिवलिंगावर वाहिली तरी सुद्धा चालतं, किंवा मग यापैकी एखादं धान्य तुम्हाला या शिवामुठीच्या व्रतामध्ये उपलब्ध झालं नाही तर मग तुम्ही गहू हे धान्य जे तुमच्याकडं उपलब्ध आहे ते शिवलिंगावर वाहिलं तरी सुद्धा चालेल। ही शिवामूठ जी वाहणार आहोत ते ठराविक त्या 5 धान्यांनीच का वाहायची त्यांचाही एक अर्थ आहे। जसे की तांदूळ म्हणजे चंद्र, तीळ म्हणजे शनी, मूग म्हणजे बुध, जवस म्हणजे राहू आणि सातू म्हणजे केतू ही ग्रहांची प्रतीकं आहेत। श्रावणातल्या दर सोमवारी भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीचे धान्य शिवामुठीच्या स्वरूपात अर्पण करताना आपल्याला ते शांतपणे कोणाशीही न बोलता मनामध्ये मंत्र म्हणत व्हायचं आहे। तुम्ही ओम नमः शिवाय म्हणू शकता किंवा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र सुद्धा म्हणू शकता, किंवा शिवामुठीचा एक खास मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता। नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा मंत्र सुद्धा म्हटला जातो। त्याचप्रमाणे एका कथेप्रमाणे एक खास गोष्ट आपल्याला शिवमूठ वाहताना करायची आहे, ती काय ते तुम्हाला सांगते। तर शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा
भरतारा आवडती आहे, ती आवडती कर रे देवा. किंवा मग तुम्हाला यापैकी काहीच म्हणायला जमत नसेल तर तुम्हाला तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांचे नाव घेत घेत तुम्ही सांगू शकता. आणि अर्थातच भोळे महादेव आहेत. फक्त आपण त्यांच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही. समजा चुकीने जरी झाली तर त्याबद्दल माफी मागायची आणि भोळ्या शंकरा, माझी चूक पदरात घे आणि माझी साधी भोळी पूजा मान्य करून घे असे देवाला तुम्ही बोलायचे आहे. मनामध्ये फक्त आणि फक्त शुद्ध भावना आणि देवाच्या प्रती श्रद्धा ही तुम्ही ठेवायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला शिवशंकरांची दर श्रावणी सोमवारी पूजा करायची आहे आणि त्यांना शिवामूठ सुद्धा वाहायचे आहे. पूजा झाल्यानंतर तुम्ही देवाला जो काही नैवेद्य दाखवणार आहात तो घरात बनवलेला असावा. तो अर्पण करून तुमची पूजा तुम्ही संपन्न करू शकता. तुम्ही श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहता किंवा ज्या मंदिराच्या आसपास राहतात तर नियमानुसार अजून कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या केल्या जातात ते कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का, उपयुक्त वाटला का ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता.